जय त्र्यंबकराज. आपण भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये नेहमी नाग असतो हे चित्र बघितलं असेल, पण याचं कारण आपल्याला माहिती आहे का? आज आपण बघूया. जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा वासुकी नागाने दोरीचं काम केलं होतं आणि त्याच्या या कामावरतीच भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी त्या नागाला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिलेलं आहे. वैज्ञानिक सुद्धा दृष्टिकोन याच्यामध्ये आपल्याला बघता येतो. सर्प किंवा नाग या सृष्टीमध्ये अन्न साखळी नियंत्रित ठेवण्याकरता एक उत्तम जीव सांगितलेला आहे. सगळी सृष्टी या अन्नावरती अवलंबून आहे आणि त्या अन्न साखळीचं नियंत्रण व्यवस्थित राहावं याकरता या सृष्टीमध्ये सर्पाचं म्हणजेच नागाचं खूप मोठं काम असतं. तर अशा पद्धतीने धार्मिक आणि वैज्ञानिक या दोन्ही पद्धतीने आपल्याला धार्मिक माहिती समजावून घेता येते. आपल्याला ही माहिती कशी वाटते नक्की सांगा, शेअर करा, कमेंट करा आणि आजचा उपाय देखील आपण बघूया. अर्कपुष्पै समभ्यर्च सर्व व्याधी विनाशनम आरोग्यं लभते नित्यम शिवलोके महीयते. शिवपुराणामध्ये आलेला हा श्लोक आहे. शंकरावरती रुईची पानं किंवा फुलं व्हावी. रुईची फुलं आपण शंकरांवरती अर्पण केल्याने शारीरिक आजार व्याधी नष्ट होतात आणि उत्तम आरोग्याची उपलब्धी होते. जय त्र्यंबकराज.